कुणाल श्यामसुंदर पाटील या ठिकाणी आमच्या या स्पर्धेची रजा घेताना त्यांना विनंती राहील संध्याकाळी आपला गोट्या खेळताना आपण पाहायला यायचं आहे. प्रतीक पाटील अप्रतिम कामगिरी केली आहे. आनंदी वॉरियर्स सॉरी नेक्स्ट क्वालिफिकेशन मॅच असेल हंसिका 11 नितीन दादा जर जेवत असतील प्लेयर तर उठव बाबा तुमची मॅच आहे आता. अर्णव वॉरियर्स हंसिका 11 हंसिका 11 औरण पोलीस स्टेशनचे आमचे कारंडे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मी पुन्हा एकदा साहेब नाही आमचा नियम आम्ही मोडणार नाही आणि आमची परंपरा आहे आलेल्या प्रत्येकाचं स्वागत करणं या ठिकाणी अनिवार्य भाग आहे. साहेबांचं या ठिकाणी आपण स्वागत करीत आहोत. मी भगवान दादा आपणास विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते कारंडे साहेबांचं सुद्धा स्वागत करायचं आहे. उरण पोलीस स्टेशनचे कारंडे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं मनपूर्वक या ठिकाणी आपण स्वागत करीत आहोत. सामना सुरू आहे या ठिकाणी रुद्रांश विरुद्ध चनू फॅन क्लब. प्लीज मित्रांनो नोंद घ्या. लीडिंग वरती असणारे काही खेळाडूंमध्ये असणारा वैभव पाटील दुसरीकडे लीडिंग वरती असणारा प्रतीक आहे. कालच्या दिवसात ना पुन्हा आज आणि कामगिरी पाहिल्यानंतर साजन थोडासा इन फ्रंट आहे. जी वैयक्तिक पारितोषिक आहेत 4 ते 5 सायकल्स आहेत 4 ते 5 बोकडं आहेत मित्रांनो. अजून बक्षिसं यायची आहेत. नाही किरीट पाटलांच्या मुलानं त्या ठिकाणी चेंडू मिसफिल्ड केला त्याबद्दल साबण वगैरे नाही मिळणार. नितीन मात्रे आपली हंसिका 11 तयार करायची आहे. अर्णव वॉरियर्स तयारीत राहायचं आहे. दरम्यान सामन्याला सुरुवात झाली. फेकी मात्र या ठिकाणी सुरेख झाली होती. वैभव नाही घाई करायची नाही. जायबंदी खेळाडू म्हणजे आयकॉन सिद्धेश पाटील मैदानामध्ये आपण पाहू शकताय. फलंदाज आहे वैभव ज्यानं 1 धाव या ठिकाणी घेतली. दुसरा फलंदाज आहे डावकुऱ्या हाताचा तीर्थेश माणिक कडू. हा खेळाडू सुद्धा बऱ्याच वर्षापासून क्रिकेटमध्ये या ठिकाणी संघासाठी जोरदार कामगिरी करतोय. हारलेला संघ चला जेवण सुरू झाले. द्विजेश जेवण सुरू झाले तर जेवणाचा आनंद घ्यायचा आहे. पहिला षटक हाताळतो मात्र मनोज पाटील त्यांचे बंधू पॉइंटला क्षेत्ररक्षण करतायत. प्रभाकर 10 क्रमांकाची जर्सी परिधान केलेले. तर ग्रामपंचायत बोकरचे माजी उपसरपंच गौरव ठाकूर सुद्धा त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतायत. मोठा संघ आहे आणि सहकारी आमचा कवीच त्या ठिकाणी आहे. दरम्यान एक अवांतरचा इशारा येतोय. अमर पाटील अमर काय होतंय बघूया. अमरचा परफॉर्मन्स या ठिकाणी पाहायला मिळेल आपल्याला. मनोज पाटील गोलंदाजी करतोय. अप्रतिम षटक या ठिकाणी फेकलं जाते. पंचांच थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव होताना आपण पाहू शकतोय. चला घाई करा. दुपारचे 1 वाजून गेलेत मित्रांनो. उन्हाचा तडाखा आहे. झाडी असल्या कारणानं थोडी थंड हवा या ठिकाणी आहे. फर्स्ट स्लिप मध्ये प्रतीक पाटील या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतोय. जरा अंकुश पाटील आपण स्टेजशी संपर्क साधायचा आहे. अंकुश पाटील स्टेजशी संपर्क साधायचा आहे. त्यानंतर प्रणय दादा येताना दिसतोय. प्रणय पाटील चला जेवणावली सुरू झालेले आहेत. आनंद घ्यायचा आहे जेवणाचा. जे प्रेक्षक झाडाखाली आहेत त्यांना सुद्धा विनंती राहील आपण चिकन तयार आहे जरा जेवणाचा आनंद घ्यायचा. क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव होते कारण उजव्या आणि डावखुऱ्या हाताचे फलंदाज या ठिकाणी आपण पाहतोय. मनोज पुन्हा एकदा 40+6 गोलंदाज 40+च्या फलंदाज वैभवसाठी. फटका येतोय सजवला जातोय भिरकावून दिला जातोय. अमरचा आगाऊपणा संघाला नडला जातोय. षटकार पण या ठिकाणी आपल्याला ना एक अभिमान वाटायला पाहिजे की वयाच्या 60 नंतर सुद्धा किरण पाटील मैदानात खेळतात. त्याबद्दल किरण पाटील तुमचं मनपूर्वक अभिनंदन. आजही तुम्ही क्रिकेटच्या मैदानात आम्हाला खेळता. 63 मी फिगर आउट क्लिअर करतोय. 63 नॉट आउट स्टार लागलेला आहे त्यांच्या 63 पुढं. गौरव ठाकूर चित्त्याची चपलाई होती. रन मिळणार नाहीये. हा संघ पूर्ण यंग आहे बघा तुम्ही पाहिलं तर. 40+चा जे 2 खेळाडू आहेत मनोज आणि प्रभाकर
हे सुद्धा फिटनेसच्या बाबतीत अगदी चांगले दिसतात. अ, दोन्ही संघांना विनंती करतोय आपण यायचं आहे. अर्णव वॉरियर्स आणि हंसिका इलेव्हन. हंसिका इलेव्हनचे संघनायक नितीन दादा संघ तयारीत ठेवायचा आहे. अर्णव वॉरियर्स आपण सुद्धा तयारीत राहायचं. गोलंदाज मनोज तयार असेल. नाही सहज नाही हो, कारण आता वयाच्या 40 नंतर जर आठचोक टप्प्यांवरती गोलंदाजी झाली नाही तर मग त्या क्रिकेटच्या अनुभवाचा काय फायदा. हे मात्र प्रत्युत्तर या ठिकाणी मनोज देतोय. अमरनं थोडंसं जर षटकार आतमध्ये ढकलला असता तर निश्चितपणानं. पण या संघाचं एक वैशिष्ट्य आहे, 6 फुटापेक्षा उंच असे 2 खेळाडू या संघात आहेत. एक आहे प्रफुल्ल आणि एक आहे अमर. भिरकावून दिलाय, चेंडू स्टेजच्या दिशेने येतोय, चेंडू सीमा पार, षटकार, फुलटॉस चेंडूचा खरपूस समाचार. पियुष थोडं स्कोरिंगसाठी सहकार्य करायचं लवकर. पियुष पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे. बिनबाद 15. वैभव खेळतो वैयक्तिक 13 या धावांवरती. रुपेश मात्र, रुपेश नाही तीर्थेश आहे, तीर्थेश तीर्थेश कडू या ठिकाणी आहे. विचार विनिमय चालू आहे. दुपारची जवळपास मित्रांनो वाजतायत 1:15. इच्छा काय, आजच आपल्याला मॅचेस संपवायचे आहेत. मी विनंती करतोय पुढील समालोचनासाठी हितेशजींच्या सुमधुर वाणीतून आपण पुढील सामन्यांचं धावतं समालोचन ऐकूया. धन्यवाद परिदादा. आपण एन्जॉय करत आहोत. एका बाजूला तुम्ही रुद्राक्ष इलेव्हन आणि त्यांच्या अगेन्स्ट चेन्नू फॅन क्लब नाणेफेकी जिंकल्यानंतर चेन्नू फॅन क्लब संघानं या ठिकाणी क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. पहिल्या षटकामध्ये तब्बल आपण 15 धावा आलेल्या देखील पाहिल्या, ज्यामध्ये आपण वैभवचे 2 गगनचुंबी षटकार देखील पाहिले. खूप चांगली फलंदाजी त्यानं साकारली. अगदी गोलंदाजामध्ये या ठिकाणी आपण गोलंदाजामध्ये बदल होतोय. सिद्धेश गोलंदाजीसाठी येतोय. कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट. 1 क्रमांकाची जर्सी, अगदी के एल राहुलची आठवण करून देणारा आकडा. तर आपल्या जर्सीवरती छापला. मॅच पुन्हा एकदा ऑन होईल. अगदी महत्वाची मॅच आहे. अगदी डू अँड डाय मॅच पाहायला मिळते. फटका चांगला आहे पा. ताकद, नजाकत आणि सौंदर्य या तिघांचा मिलाप पाहायला मिळाला. चेंडू सीमा पार, षटकार. क्षेत्ररक्षक पोहोचेल ना तिथपर्यंत जवळपास पर्याप्त वेळेचा उपयोग करत 2 धावा पटकडून काढण्यामध्ये यश मिळालं. 2 धावांनी धावफलक पुन्हा एकदा पुढे सरकतोय. 23 धावा, 4 ओव्हरची मॅच. अगदी आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी दोन्ही संघ संघर्ष करताना आपल्याला पाहायला मिळतात. अगदी सुपर 6 मध्ये दाखल होण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत असताना आपण या संघांना पाहू शकतोय. कारण की नक्कीच ही चमचमती ट्रॉफी आपल्या संघाने पटकावी. या दरम्यान अगदी गगनचुंबी फटका, परंतु हा चेंडू पकडण्यामध्ये यश मिळालं. अगदी आपण पाहिलं मिड विकेटच्या क्षेत्ररक्षकाला चेंडू दिसलाच नाही. कारण की क्रिकेट खेळत असताना आपलं लक्ष खऱ्या अर्थानं एकाग्र मन हा खेळावरती असणं गरजेचं देखील आहे. कारण की हा झेल होणं गरजेचं होतं, परंतु चेंडू न दिसल्यामुळे तब्बल आणखी 2 धावा समोरच्या संघाला मिळत आहेत. रुद्राक्ष इलेव्हन संघ या ठिकाणी बॅटिंग करतोय. की कालच्या दिवसामध्ये देखील आपण वैभवची बॅट अगदी तळपताना पाहिली. कमालीची बॅटिंग त्यानं कालच्या दिवसामध्ये केली होती. दरम्यान या ठिकाणी अगदी वेगवान चेंडू पाहायला मिळतोय. दरम्यान चला प्रणिता तांडेला यांना आपण विनंती करूया, आपण मंचकावरती या. दरम्यान जे जे खेळाडू
जेवणासाठी आहेत उत्सुक आहेत त्यांना आपण विनंती करूया जेवणाची व्यवस्था सुरू करण्यात आली आहे. दरम्यान आणखी एक धमाका चेंडूला पाठवलं अगदी लॉंग ऑन सीमारेखेच्या बाहेर षटकार. अक्षरशः दोन्ही बाजूनं धुलाई होताना पाहायला मिळते. अगदी गोलंदाजा वरती हल्ला बोल केला कर्णधार आहे सिद्धेश आणि सिद्धेशला अगदी या षटकामध्ये दोनदा आसमान दाखवलं. या ठिकाणी आणखी एक धमाकेदार चेंडू आणि चेंडूला पाठवलाय सीमारेखेच्या बाहेर अगदी भीमकाय आतंकीय षटकार. संख्या तब्बल 37 धावा पहिल्या षटकामध्ये 15 धावा आल्या होत्या. त्रितेशला आपण पाहिलं तर फक्त एकच चेंडू खेळण्याची संधी मिळाली होती परंतु पुढच्या षटकामध्ये जशी संधी मिळाली त्या संधीचं सोनं केलं आणि तब्बल 3 षटकार त्यानं ठोकल्या आणि 22 धावा नक्कीच सिद्धेशच्या षटकामध्ये फटकावून काढल्या आणि धावसंख्या नेऊन ठेवली ती बिनबाद सदतीच्या घरामध्ये. चांगली आक्रमक सुरुवात आम्हाला जिंकायचंय पुढच्या फेरीमध्ये जायचंय एका ट्रॉफीचा मानकरी आम्हाला व्हायचा. नक्कीच यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा या ठिकाणी होत असताना आपण नक्कीच पाहू शकाल रुद्राक्ष 11 संघ अगदी आक्रमक फलंदाजी करतोय. गोलंदाजामध्ये होईल अगदी तिसरा बदल गोलंदाजीसाठी आलाय गोलंदाज ज्याचं नाव आहे अमररा. अमरला मात्र नक्कीच या ठिकाणी घातक गोलंदाजी करावी लागणार आहे. उंची पाहिली तर अगदी व्यंकटेश प्रसाद यांची आठवण करून देणारी उंची आपल्याला पाहायला मिळते आणि त्या उंचीचा फायदा उठवेल का यावेळेला वेगवान चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. यष्टीरक्षक सिद्धेशच्या हातामध्ये जाऊन विसावला. ही गोलंदाजी करावी लागणार आहे कारण की 2 षटका अगदी चांगली फलंदाजी या दोन्ही फलंदाजांनी केली आहे म्हणजे चेंडू आता त्यांना फुटबॉल प्रमाणे दिसत असेल त्यामुळे नक्कीच त्यांचं लक्ष विचलित करणारी गोलंदाजी या ठिकाणी अमरला करावी लागेल. यावेळेला समोरच्या बाजूने फटका चांगला खेळला लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक डीप मध्ये जिथपर्यंत चेंडू उचलेला 2 धावेचा पर्याप्त वेळ शिल्लक आहे आणि 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्यात. धावसंख्येमध्ये अगदी 2 ने पुन्हा एकदा उभारी पाहायला मिळते. 39 धावा धावफलकावर पाहायला मिळतील. पुढची मॅच आपण आर्डव 11 आणि हंसिका 11 संघाच्या संघनायकाला विनंती करू. चला आपण टॉस करणार आहोत. दरम्यान या वेळेला पुन्हा एकदा आतंकीय फटका चेंडू जातोय सीमारेखेच्या बाहेर षटकार. पूर्ण झालाय. तब्बल धावसंख्या धावपलकावरती 47 धावांचा डोंगर अगदी तिसरं षटक प्रगती पथावरती असताना उभा केला. अमर पाटील संयम बालगा त्यांचा ब्रीदवाक्य संयम बालगा सर्वांना भेटणार हात जवळ. सत्यजित पाटील यांचे खंदे पाठीराखे अमर पाटील पुढील चेंडू घेऊन वैभव साठी आणि चेंडू जाते निर्धाव. बघा नाव घेतले बॉलिंग मध्ये जो तुम्हाला बदलाव दिसतोय अमर पाटील यांचा तो खूप 47 धावा धावपलकावरती आहेत. कालच्या दिवसामध्ये अमीर पाटील यांनी खूप साऱ्या कविता खेळाडूंवरती साकारलेल्या आपल्याला पाहायला मिळाल्या.
इनसाउट आउटचा देखणा फटका, डीप मध्ये कोणी नाहीये, चेंडू मात्र एक्स्ट्रा कव्हर सीमा रेखेच्या बाहेर, आणखी एक दर्जेदार चौकार. शॉर्ट रनिंग ते घेतात, परंतु त्यांची बॉलिंग स्पीड आणि अचूक टप्पा ही त्यांची खासियत आहे. परंतु मला वाटतं रनिंग मध्ये थोडा बदल दिसला, कमी पावलांचा रनअप घेतला, त्यामुळं कदाचित बॉलिंग मध्ये फरक जाणवतोय. दरम्यानच्या काळामध्ये अर्धशतक फलकावर लागलंय, 51 धावा कंप्लीट केल्यात. अमरची गोलंदाजी थोडीशी खराब पाहायला मिळाली, तब्बल 14 धावा त्यांच्या गोलंदाजीवरती बहाल करण्यात आलं. शेवटचं अंतिम षटक, स्लॉग ओव्हर हाणामारीचं षटक, आणि ते टाकण्यासाठी गोलंदाजाला रोहन. मला वाटतं अमर पाटील यांनी पहिलं षटक घ्यायला पाहिजे होतं पॉवर प्लेचं, कारण की आतापर्यंत जो कुठेही खेळतोय तिथं पहिलंच षटक टाकतो. कदाचित 40-40 ओव्हर्स तो खेळतो लेदरच्या, सराव त्याचा अचूक आहे, परंतु पोटामध्ये अन्नाचा कण नसल्यामुळे त्याला चक्कर जाणवतोय. नक्कीच हा सामना संपल्यानंतर अख्ख्या टीमने मात्र जेवण घ्यायचं आहे. पाठीमागे जेवणाची व्यवस्था आहे, चिकनची व्यवस्था करण्यात आली आहे. आज मांसाहारी जेवण आहे. अलंग द कार्पेट चेंडू जमीनला गुदगुल्या करत निघाला, क्षेत्ररक्षक डीप मधून धावत आला आणि एकेरी धाव पाहायला मिळते. अजून सलामीची जोडी फोडण्यामध्ये यश आलं नाहीये. वैभव आणि रितेशने काय कमालीची फलंदाजी, जवळपास आताच्या गडीला 52 धावांची पार्टनरशिप या ठिकाणी उभी राहिली आहे. कविश पाटीलला टेन्शन, कविश पाटील टेन्शन मध्ये, अमरला होतंय काय? टेन्शन तर वाढणारच, कारण की 3 षटकं पूर्ण झाली आहेत आणि तब्बल 52 धावा आणि 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. आणखी जर 2-3 फटके आले तर जवळपास आजच्या दिवसातील उच्चांक होऊ शकतोय आणि त्या उच्चांकापासून रोखण्याचा प्रयत्न रोहनला करावा लागणार आहे. परंतु समोर वैभव सारखा कसलेला फलंदाज यावेळेला जो साबणाचा मानकरी ठरला. नक्कीच राकेश पाटील स्वतः ओनर आहेत, संघ मालक आहेत आणि त्यांना मिळणार आहे जो रूपंबा पाटील यांच्या माध्यमातून जो साबणाच्या तब्बल 4 वड्या. कारण की या स्पर्धेचा नियम आहे, जो खेळाडू झेल सोडणार आहे त्याला साबणाच्या तब्बल 4 वड्या मिळतील. दरम्यानच्या काळामध्ये हा चांगला चेंडू पाहायला मिळतोय. पंचांनी मात्र वॉर्निंग दिली आहे. काहीसा बाउन्सर चेंडू होता. वैभवनं नक्कीच पंचांकडे संशयाच्या नजरेने पाहिलं होतं. पंचांनी गोलंदाजाला एक वॉर्निंग दिली आहे. पुढच्या चेंडूवरती त्याला दंडित केलं जाऊ शकतंय. आणखी 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. फुलटॉस बॉल होता, फटका चांगला खेळला, डीप मधून क्षेत्ररक्षक, कमालीचं क्षेत्ररक्षण पहा. अगदी सिंगलचं कन्व्हर्टेशन डबल मध्ये होताना देखील पाहिलं. परंतु कौतुक आपण मिडविकेटच्या क्षेत्ररक्षकाचं करूया की अगदी जवळपास चौकार जाईल असं वाटत असताना अगदी चांगला चेंडू त्यांना अडवला आणि 4 धावांपासून वंचित ठेवलं. फक्त 2 धावा त्या ठिकाणी मिळाल्या. धावसंख्येमध्ये 2 धावा ऍड झाले. अब तक 56 धावसंख्या पाहायला मिळाली आहे. शेवटचे अंतिम 2 बॉल विदाउट लॉस ऑफ 56. अजूनपर्यंत एकही विकेट रुद्रांश 11चा गेलेला नाहीये. सुरेख असा Inside. शॉट, आणि मला वाटतंय अमर याला चेंडूच दिसला नाही, अमर पाटील याला चेंडू दिसला नाही. कदाचित काल संध्याकाळी सिद्धू आणि अमर एकाच टेबलावर बसले असतील, त्याच्यामुळं अमर पाटील याला काही दिसला नाही चेंडू. आणि सकाळी खारी आणि टोच खायचा पण त्याचा बाकी असेल, कारण की त्याला त्याची खूप आवड आहे. दरम्यान षटकार आहे की चौकार पंच आमच्यापर्यंत कळवायचा आहे. चला ऑनलाईनच्या माध्यमातून पाहूया. पंचांचा इशारा येतोय, हा मॅक्सिमम षटकार आहे. बिग 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 1 म्हणजे आणखी 6 धावा जोडल्या जातील. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे तब्बल 62 धावा. अगदी ट्रेव्हिस हेडचा जर्सी क्रमांक या ठिकाणी छापला गेला.
कालच्या दिवसामध्ये अगदी धुवाधार फारी आपण रवी सेडची आणि अभिजित शर्माची पाहिली होती. अगदी चेसिंग करत असताना दमदार कामगिरी त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली होती. बॅटची लिडिंग एज घेतली आहे. फाईन लेगला चेंडू ट्रॅव्हल झाला, एक मिळाली आहे. दुसरीचा प्रयत्न या ठिकाणी केला जाईल आणि जवळपास दुसरी मिळेल, तिसरी देखील उपलब्ध आहे आणि जवळपास 3 धावा या ठिकाणी कंप्लीट होतील की काय? 3 धावा तब्बल कंप्लीट झाल्या. धावसंख्या 3 ने पुढे सरकेल. मला वाटतं रेकॉर्ड असेल विदाऊट विकेट पूर्ण इनिंग ओपनिंग बॅटर पूर्ण इनिंग हा रेकॉर्ड असेल. नक्कीच या टुर्नामेंटचा रेकॉर्ड अगदी 65 धावांची पार्टनरशिप अजून पहिल्या मॅच पासून कोणीही केली नव्हती आणि ती पार्टनरशिप या ठिकाणी दोन संघाच्या खेळाडूंनी केली आहे. आपण कौतुक करूया त्रितेशचा आणि वैभवचा. राकेश पाटील अमर पाटील यांना काहीतरी एनर्जी ड्रिंक काहीतरी द्या, नाहीतर टोच खारी शेव ही त्यांची आवड आहे आणि बटार. सिद्धू सोबत काल फ्रूट सलाड जास्त खाल्लेला वाटतंय, त्याच्यामुळं थोडी चक्कर जाणवते त्याला. आपण त्याच्या पाटील. अगेन्स्ट आपण त्रितेशची 24 धावांची विस्फोटक खेळी पाहिली आणि त्याचमुळे 64 धावा त्यांनी उभारल्या आणि तब्बल सचिन 65 पाटील धावा उभारल्या आणि 66 धावांचं एक मोठं आव्हान आणि या ठिकाणी रोहन. चेंडू घेऊन जायचे पहा. सचिन पाटील आणि रोहन गायकवाड बघा, दुसऱ्या टीमच्या कॅप्स ज्या घालतात त्यांच्या मला वाटतं काहीतरी लिंबू मारलेलं असतं. अमर पाटील यांनी माही 11ची कॅप घातली होती आणि त्याच्यावर लिंबू पिल्लेलं आहे. दरम्यानच्या काळामध्ये सलामीची जोडी मैदानामध्ये आली आहे. चला चेंडू जरा पाठवायचे मैदानामध्ये. आद्वित वॉरियर्सचा आयकॉन प्लेअर रणजित पाटील स्टेजवर यायचं आहे. दरम्यान आपण पुढच्या मॅच साठी अनाउन्समेंट करतोय पहा. अर्णव वॉरियर्स आणि हंसिका 11 संघाचे संघ नायक चला टॉस करण्यासाठी या. हंसिका 11 आणि अर्णव वॉरियर्स संघाचे संघनायकांना आपण विनंती करत आहोत. चला आपण टॉस साठी या. एका बाजूला सनी ठाकूर आणि दुसऱ्या बाजूला 66 साजन पाटीलला. 66 धावांचं आव्हान आहे. मला वाटतं आता ही चुकी करतात. अमर पाटीलनी स्वतः जायला पाहिजे होतं, स्वतःहून जिम्मेदारी घ्यायला पाहिजे होती. अमर पाटील पॉवर प्लेची ओव्हर होती, स्वतःहून जिम्मेदारी घेणं, इथं खांद्यावर स्वतःच्या टीमचा एक होतकरू खेळाडू म्हणून घेणं होती जिम्मेदारी. पॉवर प्लेची ओव्हर होती, अमर पाटील स्वतः उतरायला पाहिजे होता.
आजच्या दिवसातील सर्वोच्च धावसंख्या तब्बल 66 आणि त्याचा पाठलाग या ठिकाणी करायचा आहे आणि त्यासाठी बिनीची जोडी मैदानामध्ये देखील दाखल झालेली पाहायला मिळते. एका बाजूला सचिन आणि दुसऱ्या बाजूला सनी पाटील, साजन पाटील लवकर यायचं आहे. टाइमपास करायचा नाही. मॅचेस भरपूर आहेत, खेळवायचे आहेत, आपल्याला पण माहित आहे. एका बाजूला सनी ठाकूर आणि दुसऱ्या बाजूला साजन पाटील. चला आजच्या दिवसातील पुन्हा एकदा विस्फोटक मॅच आपण एन्जॉय करणार आहोत, कारण की ही मॅच देखील अगदी डू अंडा आहे. करा किंवा मरा, जिंका किंवा हरा, याही मॅचला खूप मजा येणार आहे. अगदी कमालीची मॅच रंगतीये, कारण की हरणारा संघ पूर्णपणे या स्पर्धेतून बाद होईल. जिंकणाऱ्या संघाला नक्कीच पुढच्या फेरीमध्ये संधी मिळेल. बिग फाईट मॅच आणखी एक आपल्या समोर आपण आयोजकांना विनंती करूया. चला आपण टॉस करत आहोत. आमचे सन्माननीय मान्यवर नक्कीच मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण या मॅचचा टॉस का बॉस. चला साजन पाटीलने टॉस जिंकला, त्यामुळे नक्कीच सचिन पाटील स्ट्राईकला. पहिला चेंडू, सुंदर असा चेंडू आणि मला वाटतंय खराब क्षेत्ररक्षण आणि 4 धावा. 4 धाव्याने संघाचं खातं खोलतोय, स्वतःच सुद्धा खातं खोलतोय सचिन पाटील. कदाचित त्याला अँड्रमची भरपूर प्रॅक्टिस आहे, म्हणून त्याला पॉवर प्ले मध्ये ओपनिंगला पाठवलं आहे. सचिन पाटील कॅल्क्युलेशन गेम खेळायचा आहे. धावा नक्कीच होणार. 1 ओव्हर 20 धावांची नक्कीच भेटणार. दरम्यान पहिला चौकार येतो, ज्याची सुरुवात चांगली, शेवट चांगला. आणखी एक धमाकेदार स्ट्रोक, चेंडू जाईल 6 धावांसाठी. बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सीमा रेखेच्या बाहेर षटकार. सुरेख अशी सुरुवात. सचिन पाटील याची सुरेख अशी सुरुवात. सलग दुसऱ्या चेंडूवर मोठा फटका मारतोय, संघाला निवडून ठेवतोय 10च्या घरात. कदाचित रुद्रांश वॉरियर्सच्या पावलावर पाऊल ठेवताना संघ सुरेख अशी कामगिरी करताना संघाची धावसंख्या झाली 10. बिनबाद 10. षटक चालू आहे, ते पहिलं पॉवर ठरवूनच आलंय सचिन पाटील. सर्कलची बॅटिंग त्याला जी अँड्रमची आहे ती इथं त्याला दाखवायची आहे. सुरेख असं बॅटिंगचा नजारा. आतापर्यंत 2 चेंडू केलाय. पहिल्या चेंडूवर चौकार, दुसऱ्या चेंडूवर षटकार. स्वतःच खातं 4 धावने खोललं होतं आणि आता मात्र वैयक्तिक खेळतोय 10 धावेवर. मुन्ना, बिलाल शेख यांचा पार्टनर मुन्ना. अगदी 16.5च्या सरासरीने धावा जमवायच्या. 2 चेंडूवरती 10 आल्यात. हा चेंडू नक्कीच फॉलो थ्रो मध्ये अडवण्यामध्ये गोलंदाज ओमकार म्हणजे मुंडाला यश आलं. चांगली गोलंदाजी ओमकारला साकारावी लागणार आहे, कारण की मॅच जिंकायची असेल. मोठी धावसंख्या तुम्ही बनवली आहे, त्याचा बचाव करायचा. आणखी एक चांगला बॉल, फक्त सिंगल मिळेल. 1च धाव उपलब्ध आहे. बघा 2 चेंडूवर मार खाल्यानंतर जो काय त्यांनी व्हेरिएशन केला, एक निर्धाव चेंडू आणि आता स्लोवर डिलिव्हरी. बघा नक्कीच जसं म्हणतात, मेहंदी रंग लाती है सूख जाने के बाद, और हमारे ओमकार रंग लाते हैं एक छक्का और एक चौका खाने के बाद. ओमकार यांची शरीरयष्टी बघा. बंटी पेंढारी तुम्हाला माहितच असेल. बंटी पेंढारी एक रायगड टेनिसचा खेळाडू आणि सुरेख असा शॉर्ट चेंडू होता आणि शॉर्ट चेंडूवर मला वाटतंय कदाचित 2 धावा नक्कीच भेटतील. दरम्यानच्या काळामध्ये हा झेल सुटल्यामुळे घडलं काय, तर 2 धावा आणखी मिळाल्या. कारण की प्रीमियर लीग म्हटलं तर नक्कीच अगदी 4 चेंडू 4 खेळाडू चांगले असतात आणि आणखी 4 खेळाडू थोडेसे अकुशल पाहायला मिळतात आणि त्याच्यातले 4 खेळाडू पूर्णपणे थोडेसे वीक आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेला फटका फसला क्षेत्ररक्षक चेंडूच्या अगदी खाली आहे. कमालीचा झेल आणि फलंदाज झाला या ठिकाणी फेल. त्यामुळे विकेट नंबर 1 तंबूच्या आसऱ्याला.
वैयक्तिक पहिलं रुपेश पाटील, स्वतः आयकॉन प्लेअर. रुद्राज 11चा आयकॉन प्लेअर रुपेश पाटील वैयक्तिक दुसरं षटक घेऊन येतोय. 66 धावांचं आव्हान पाठलाग करायचंय सचिन पाटील, लक्षात घ्यायचंय. रुपेश पाटील टाइमपास करायचा नाही, अजून भरपूर सामने खेळवायचे आहेत. रुपेश पाटील तुम्ही सहकार्य करा तर मॅचेस आपल्या जास्तीत जास्त ओव्हरच्या होतील. सर्वात महत्वाची प्रारंभीचे आपण पाहतोय की महत्वाच्या मॅचेस ज्या होतात ना, फायनल सेमीफायनल, त्या कमी षटकांच्या होतात. त्या कमी षटकांचे होऊ नयेत यासाठी आपण अगोदरच्या सामन्यांमध्ये वेळ वाचवणं गरजेचं आहे. त्यामुळे थोडासा टाइमपास कमी करा. अन्यथा असं घडतं की ज्या मॅचसाठी आपण ही टुर्नामेंट भरवतो ना, ती मॅच कधी कधी एका षटकाची आणि 2 षटकाची पाहतो आपण. चला, गोलंदाजीसाठी आमचा आवडता खेळाडू रुपेश पाटील आला. अगदी लेदर फॉर्मॅट असो, टेनिस फॉर्मॅट असो, चांगलं क्रिकेट नेहमी खेळताना पाहायला मिळतो हा खेळाडू. अगदी जोरदार फटका आहे. चेंडू लॉंगॉनला ट्रॅव्हल झाला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक देखील चांगला आहे. फक्त सिंगल उपलब्ध असेल, एकेरी धावा. परंतु 66चं तुम्ही पाठलाग करताय, पॉवर प्ले तुमचा संपला, त्यामुळे हाणामारी तुम्हाला करायची आहे. प्रत्येक षटकामध्ये जवळपास अगदी 15.5ची सरासरी होती आणि अशा वेळेला पहिल्या षटकामध्ये धावाल्या फक्त 13, त्यामुळे सरासरीमध्ये वाढ झाली आहे. ती आता जवळपास 16-17 पर्यंत जाऊन पोहोचली आहे. म्हणजे प्रत्येक षटकामध्ये तुम्हाला 2 किंवा 3 मोठे फटके अगदी मारणं गरजेचं राहील, मेडल करणं गरजेचं राहील. एक सूचना देतोय मित्रांनो, 7 सामने अद्यापही शिल्लक आहेत. त्या दृष्टीनं तुम्हाला खेळावं लागेल, स्पीडअप करावं लागेल, अन्यथा आपल्याला शेवटचा सामना 1 षटकांचे खेळवायची वेळ येऊ देऊ नका. दरम्यान एक सुरेख फटका येतोय सिद्धेशच्या बॅटमधून. 7 सामने शिल्लक आहेत. क्वालिफिकेशन राऊंड हे 3 षटकांचे खेळवण्याची वेळ आलेली आहे. त्यामुळे जरा घाई करा, विचार विनिमय करायला जास्त वेळ घालवू नका. स्ट्रॅटर्जी क्लिअर आहेत सगळ्यांच्या. नक्कीच मी म्हणालो होतो परीक्षित दादा, कारण नेहमी आपण मॅचेस खेळवतो, आरंभीच्या मॅचेस 5-5, 4-4 षटकांच्या खेळवतो, परंतु जी महत्वाची मॅच आहे ती नेहमी आम्हाला अंधारामध्ये आणि कमी षटकांची पाहायला मिळते. आणि ती वेळ याही टुर्नामेंटमध्ये येऊ नये यासाठी आपण वेळ वाचूया आणि खेळ वाचूया, कारण की वेळ ही राष्ट्राची संपत्ती आहे आणि वेळेचा सदुपयोग आपण करूया आणि मॅचला लवकरात लवकर सुरुवात करूया. आणखी एक चांगला फटका, मिडविकेट आणि अगदी लॉंगांच्या मधोमध हा चेंडू हा. आणि जिथपर्यंत चेंडू अडवला जाईल ना, या ठिकाणी तब्बल 2 धावा उपलब्ध आहेत आणि 2 धावा या ठिकाणी मिळताना पाहायला मिळतील. सिद्धेश, आता मात्र लोकलचा प्रवास थोडासा बंद करून तुम्हाला बुलेट ट्रेन मध्ये चढावं लागणार आहे, कारण की तुम्ही 66चा पाठलाग करतायत. तुम्हाला प्रत्येक षटकामागे अगदी 2 ते 3 मोठे फटके मिडल करावे लागतील. अगदी गेअर थोडासा बदलावा लागेल, कारण की शर्यत गाड्यांची असो किंवा जीवनाची असो, जिंकतो तो जो योग्य वेळी गेअर बदलतो असं म्हणतात. आणखी एक चांगला बॉल, कारण की नक्कीच अनुभव दांडगा आहे रुपेशकडे. अगदी आपल्या अनुभवातील शिदोरीतील एक मोती या मैदानामध्ये विकेट वरती टाकत असताना पण रुपेशला देखील पाहतोय. चांगली गोलंदाजी आतापर्यंत साकारतोय रुपेश. 4 चेंडूचा खेळ त्यांना संपला आणि या 4 चेंडूमध्ये त्यांना 1 चौकार, 2 दुहेरी आणि 1 एकेरी धाव दिली आहे. म्हणजे नक्कीच मोठा फटका तो जास्तीत जास्त मारू देत नाहीये. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती तब्बल 22 धावा. 14 चेंडू आणि 44 धावांची गरज आहे. याही वेळेला अगदी चांगला बॉडी लाईन चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. अगदी चेंडू पासून बचाव करत असताना फक्त सिंगल मिळाली आहे ती सिद्धेशला. म्हणजे आताच्या घडीला अगदी 13 चेंडू आणि 43 धावांची गरज उरली आहे. म्हणजे आताच्या घडीला तुम्हाला हल्ला चालू करावा लागेल. हाडा मारा, तोडा फोडा, जोडा हा मंत्र आत्मसात करावा लागेल. अटॅक इज बेस्ट डिफेन्स. आक्रमण करावं लागणार आहे, कारण की आक्रमक हाच बचाव आहे. कारण की तुमच्याकडे विकेट खूप शिल्लक आहेत, परंतु ते विकेट शिल्लक असून फायदा नाही. आडामारी करावी लागेल या मैदानामध्ये. आणखी एक चांगला बॉल, क्षेत्ररक्षक आणखी चांगलं पाहायला मिळतंय. फक्त सिंगल उपलब्ध आहे, त्यामुळे 2 षटकाचा अगदी वाजवी खेळ संपला. या 2 षटकाची आपण गोळाबेरीज केली तर धावसंख्या धावपलकावरती फक्त 24 धावा धावपलकावर पाहायला मिळते. म्हणजे 12 चेंडू आणि 42 धावांची गरज आहे.
पुढचे सामने आहेत रुपेश ओमकार स्ट्रॅटर्जी एवढ्या नका वेळ लावू 7 सामने आहेत. आताच्या घडीला तुम्ही जो वेळ घालवता शेवटची अंतिम जे सामने आहेत ना अगदी सेमीफायनल आणि फायनल ते जवळपास फक्त एका षटकाचे होतील एवढाच वेळ शिल्लक राहील. इथे जरा यांना स्कोर सांगा एकदा म्हणजे पुन्हा त्यासाठी थांबवतील. कारण की 42 धावांची गरज आहे 12 चेंडूंमध्ये. प्रत्येक षटकामध्ये आता तुम्हाला 21 कराव्या लागतील. धावा तुम्ही जमवल्यात तब्बल 2 षटकामध्ये 24. आता मात्र आक्रमण करावं लागणार आहे. आक्रमणाशिवाय तुमच्याकडे पर्याय शिल्लक राहिला नाहीये. प्रत्येक चेंडूवरती तुम्हाला हाणामारी करावी लागणार आहे. जे प्रेक्षक उशिरा आलेत त्यांना विनंती करतोय जेवणावेळ या ठिकाणी सुरू आहे तरी जेवणाचा आनंद आपण या ठिकाणी घ्यायचा आहे. चला सराव वगैरे राकेश लवकरच करून घ्या. एवढा वेळ आता थांबल्यानंतर जेवढा लांबवताय सामना नंतर लक्षात घ्या तुमचा सामना मी नक्कीच 2 षटकांचा करायला लावेन. जो वेळ आपण वाया घालवताय आयोजकांना सहकार्याची अपेक्षा असते त्यावेळेस असा वेळ जर आपण घालवणार असाल तर स्पर्धा लांबवण्याचं काम नाहीये. गोलंदाजीसाठी राकेश अल्ला पाठबळ त्यांच्याकडे खूप आहे. अलंग द कार्पेट कारण की या चेंडूवरती या फटक्यावरती तुम्हाला जास्तीत जास्त 4 किंवा कमीत कमी 1च मिळेल. कारण की आताच्या घडीला तुम्हाला तुमचे रॉकेट लॉन्चर या मैदानामध्ये दागावे लागतील. कारण की बॅटचा पेस आता तुम्हाला आकाशाकडे खोलावा लागेल. लक्षणीय या ठिकाणी कामगिरी केली. 4 धावा करून दिल्यात. जबरदस्त म्हणजे आयडिया आहे ही की हे दमले म्हणजे फटके जाणार नाही. ही स्ट्रॅटर्जी आहे रुपेशच्या संघाची. त्याच्यापेक्षा ओमकारला वाटलं असेल तर मी चौकार सोडला असतं तर बरं झालं असतं. दमछाक झाली नसती. यावेळेला फटका अगदी हवेमधूनच खेळून काढला आणि इथं मात्र थोडीशी उंची रुपेशची कमी पडली आहे. त्याच्याला भेदून हा चेंडू निघून गेला. धावा मिळतील 4 चौकार. बघा त्या 4 धावा गेल्या नसत्या कदाचित स्ट्राईकवर सचिन असता आणि हा चौका कदाचित तुमचा वाचला असता. परंतु तुम्हाला सांगतोय सिद्धेश पाटील धावत नाहीये. तुम्ही त्यांना दमवायच्या नादात तुम्ही स्वतःचं नुकसान करून घेता. अगदी क्रिकेटची अनिश्चितता कधी कोणावरती कशी लागेल सांगू हे शकत नाही. कारण की या चौकाराने मोमेंटम थोडासा शिफ्ट झालाय पहा. आणखी एक चांगला फटका कव्हरला खेळलाय. डीप मधून क्षेत्ररक्षक येईल तिथपर्यंत दुहेरी धाव जवळपास पूर्ण झाली आहे. आणखी 2 धावा धावसंख्येमध्ये वाढ होईल. 35 धावा अगदी 66चा पाठलाग करत असताना 35 धावा. तिसरा षटक प्रगती पथावरती. राकेश चांगली गोलंदाजी करतो. क्षेत्ररक्षकांची थोडीशी साथ लाभत नाही. 31 धावा अजून पाहिजे. 31 या जर शेवटच्या 2 चेंडूवर 2 षटकार जर मारले ना कदाचित मॅच मध्ये. आणि आता मात्र सुरेख असा चेंडू होता आणि झेल बाद होतोय सिद्धेश पाटील. अर्ध्याच्याहून अर्ध्या पिच मध्ये टप्पा होता. सिद्धेश पाटील सरळ जरी खेचला असता तरी षटकार गेला असता. परंतु काल जो तुम्ही अमर पाटील सोबत जो काही टाइम घालवलात आणि आता मात्र अमर पाटील ऑनलाईन. चालाची कॅपॅसिटी नाही. आमचा गोटू एकटा बस तो तरी व्यवस्थित चालतो. परंतु अमर पाटील याची कॅपॅसिटी संपलेली आहे. उन्हाचा कदाचित त्यांना त्रास झालेला आहे. आता मात्र 31 धावांची गरज आहे. शेवटचा चेंडू आहे. शेवटच्या चेंडूवर जर षटकार मारला तर मात्र 25 धावा उरतील शेवटच्या षटकामध्ये. आणि 25 धावा हवेची साथ आहे. 25 धावा होऊ शकतात. काल 31 धावा झालेल्या होत्या 6 चेंडूमध्ये तर 25 धावा होतीलच. क्रिकेट आहे काही होऊ शकतंय. जिद्द सोडू नका. शेवटपर्यंत केला. शेवटच्या चेंडूपर्यंत केला. पुढील चेंडू राकेशांचा आणि चेंडू जातय निर्धाव. अमर पाटील याला मला वाटतं चेंडूच दिसत नाहीये. फिल्डिंगला पण चेंडू दिसत नाही. बॅटिंगला पण चेंडू दिसत नाहीये. आता मात्र 7 चेंडू 31 धावा.
नक्कीच ही मॅच जर अमर पाटील साहेबांनी जिंकवली तर त्यांच्यावरती देखील गाणं जवळपास बोकडबिडा कामातील कुठेतरी लिहिलं जाऊ शकते, कारण की काल देखील त्यांनी खूप साऱ्या खेळाडूंवरती गाणी लिहिली होती. जर अमर पाटीलने मॅच जिंकवली ना तर त्याला माझ्याकडून स्वतःहून 2222 रुपये. अमर पाटीलनी जर मॅच जिंकवली तर नक्कीच पारितोषिकाच्या तिघांची खैरात पाहायला मिळते, परंतु नॉनस्टॉप एंडवरती आहेत, कारण की मॅच आता फसली आहे, मॅच नक्कीच रुसली आहे या ठिकाणी. आणि तिला हसवायची असेल तर बॅटची जादू सचिनला दाखवावी लागणार आहे, कारण की शेवटच्या षटकामध्ये तब्बलला धावा हव्यात. चला कोण खेळाडू आणि प्रेक्षक जेवणाचे शिल्लक असतील ना व्यासपीठाच्या मागे या. व्हाईट बॉल, एक धाव मिळाली आहे, म्हणजे आणखी 5 षटकार 6 चेंडू मध्ये मारावे लागतील. सचिन पाटील तुम्हाला ऑनलाईन येवाची गरज. दरम्यान अगदी फिरवं मारण्याचा प्रयत्न हा असफल झाला, डॉट आलाय चेंडू. आता मात्र अगदी डू अँड डाय, 5 चेंडू आणि 5 षटकार ठोकावे लागतील. आणि असं म्हणतात ज्या वेळेला सगळं काही संपलं असं वाटतं ना, तीच वेळ असते इतिहास घडवण्याची, आणि ती इतिहास या ठिकाणी घडवला जाईल का, कारण की इतिहास लढणाऱ्यांचा लिहिला जातो, रडणाऱ्यांचा लिहिला जात नाही. आणि इतिहासामध्ये आपलं नाव कोरायचं असेल तर 5 चेंडू मध्ये 5 षटकार ठोकावे लागतील. आणि हा डॉट आलाय, म्हणजे परतीचे दरवाजे या ठिकाणी बंद पुढचे जे करण्यात सामने आले. आहेत त्यांनी थोडी घाई करायची आहे, आणि त्यानंतरचे सामने आपण कमी षटकांचे खेळवणार आहोत याची नोंद घ्यायची आहे. हा सामना 4 षटकांचाच राहील, जो अर्णव आणि हंसिका 11 या संघादरम्यानचा आहे. जरा घाई करा, चला राकेशजी जरा सहकार्य करा. रिटायर हर्ट झालाय सचिन, जरा घाई करा प्लीज. नक्कीच वेळ निघून गेली आहे जवळपास, कारण की हा मॅच अगदी हळूहळू हातातून निष्ठत चालला. समुद्र किनाऱ्यानंतर गेल्यापर्यंत आपण जशी आपल्या मुठीमध्ये अगदी रेती घेतो आणि ती रेती आपल्या हातातून जशी निष्ठत जाते ना, तशी मॅच अगदी हळूहळू निष्ठत गेली आहे. आणखी एक चांगला बॉल पाहायला मिळाला. अगदी घर फिरलं की घराचे वासे देखील फिरतात, आणि इथं मात्र घराचे वासे घराघरा फिरलेत. ज्या वेळेला 66 धावांचा डोंगर रचला गेला ना, तर एक मानसिक दबाव त्यांच्यावरती आला, आणि त्या दबावावर खाली आता मात्र दबले जाताना आपण पाहू शकतात. फलंदाज मॅच आता पूर्णपणे झुकली असं म्हणावं लागणारा. या ठिकाणी झेल उडाला होता, झेल घेण्यामध्ये थोडासा रस नाही, कारण की चेंडू हा वॅकंट एरियामध्ये अगदी नोमॅन लँड मध्ये जाऊन पडला. आणखी एक धाव मिळाली, परंतु या मिळणाऱ्या धावा फक्त तुम्हाला हार आणि जीत यांचं अंतर दूर करू शकतात. आणखी एक खेळाडू रिटायर्ड होताना आपल्याला पाहायला मिळतोय, कारण की आताच्या घडीला ज्या ज्या खेळाडूंना संधी मिळाली नाही त्या त्या खेळाडूंना जवळ संधी देणं गरजेचं राहील. चला राकेश पाटील तुमची बस सोडायला सांगा आता. पहिला जाऊ दे, साखरपुडा आटपलाय तुमचं एक. पहिली गाडी सोडा, दुसरी नंतर तुम्ही या मागना. कविश बघा, सुरुवातीला पाठवा हो कविशला.